हरे कृष्ण. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की कलियुगामध्ये आपण ध्यान करायचं का नामस्मरण करायचं. तर भगवंतांनी स्पष्टपणे गीतेच्या 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की योगिनामपि सर्वेषां मदगतेनांतरात्मानां श्रद्धावान भजते यो मां समेयुक्ततमे मतः. हे अर्जुना, समस्त योग्यांमध्ये जो श्रद्धापूर्वक माझ्या नावाचा जप करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे, मग तो कोणत्याही युगामध्ये असो. आणखी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की सतयुगामध्ये व्यक्ती हा ध्यान करू शकतो. त्रेतायाम यजतय मखय, मखय म्हणजे यज्ञ. त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी यज्ञ करायला पाहिजे. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चना करायला पाहिजे. कलोतद हरिकीर्तनात, कलियुगामध्ये भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर केवळ आणि केवळ हरिनामच आपल्याला भगवंताच्या धामामध्ये घेऊन जाऊ शकतं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर त्यामुळं या कलियुगामध्ये जर आपल्याला वैकुंठाला जायचं असेल, तुकाराम महाराजांसारखं गोलोक वृंदावनला जायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिनाम संकीर्तन की जय, हरिनाम प्रभु की जय, श्रील प्रभुपाद की जय.